windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 with the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. पण तुम्ही जर असं म्हणत असाल की जर महाराजांविषयी असे अपशब्द कोणी वापरले तर कधीच तर 1 तारखेला मुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध पडशे गाली साफ करतायत पूल. खालचा आहे ना तो क्लीन करतायत. चला चल तिथं आपण लावू. वेलकम गाईज टू आपल्या क्रिश पॅट्रियटिझम. तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज तुम्हाला फार्म हाऊसची गुड मॉर्निंग. आम्ही सकाळी फार्म हाऊसलाच आहे आणि जस्ट आता काय वाजल्या 8:30-9 काहीतरी. आणि आम्ही चाललो आहे त्या कॉटेजला तिकडं कपडे घ्यायला माझे. आणि की या सगळ्यांना स्विमिंग पूलमध्ये उतरायचं आहे ना, मग थोडे पाठवता येते मागून येऊन. ह्या कॉटेजला सगळेजण बाकीचे पप्पा भाऊ ते सगळं झोपलेले. आम्ही तिकडे AC मध्ये झोपलेलो. आणि ही आपले आंब्याची बाग बघू शकतो मी. सगळे झोपले इथं. AC वगैरे लावून झोपले तिथं. आपले अजून सगळे उठ उठ उठ. हवी सगळे आपण कोणला ही ती गाल ती ही कवली त्या माहितीच नाही. चलो ही तशी एकटी चालत आले तिकडून. इथं एक आंबा आले. इथे एक आंबा आले. आंबा बाबा इथं आंबा आहे. हा ही आंब्याची बाग आहे. इथं आंबा आले एक. नको इथं नको कच्चा आहे ना तो अजून. इथे मी कपडे घ्यायला आलतो स्विमिंग पूलमध्ये जायचंय म्हणून. त्याच कालचे वालत घातले तेच कपडे घालतो आता वापर. गाईज तुम्ही ना तुम्ही या फार्म हाऊसला नक्की विजिट करा. कारण की फार्म हाऊस पण एवढं स्पेशियस आहे आणि पूल वगैरे तर बोलू नका एवढा भारी आहे. आणि पूल पण सकाळ सकाळी वापस क्लीन करायला घेतले तुम्ही. पक्की मजा येते इथे. मेन म्हणजे फॅमिली फ्रेंड्स बरोबर फुल मजा येईल. ते बघा आता क्लीन करताय सकाळी. ए डोकलू चला पाण्यात. तिथे तिकडे गेल्या बघला आम्ही रूम मध्ये बसतो ना. पूल साफ करायला घेतलं सकाळ सकाळी. चला ब्रेड घेऊन जाऊया. पहिले फ्लाय घेऊन करतो मी. इथं ब्रेड घेऊन बघूया अंडा पाव बनवायला. ए बाबा अंग धवा. ए चला 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 म्हणजे नाश्ता द्यायच. हे बघ गांधीजी की 3 बंदर. हे आठव तसा तोंडावर एक कानावर. कवर पेजला फोटो काढले आता. चलो ब्रेड घेऊन बघूया मम्मी इथं तिच्यासाठी काय नाश्ता बनवतो. हा बाबा ऑमलेट पडा. ऑमलेट दे. 4 ठेवले इथं आम्ही.
हां पत्रावली ना. इथं मी सकाळ सकाळी अंडापा बनवायला घेतले नाही तर दात घासायला आले घर नाही दात घासायला. मास्टर शेफ प्रतीक्षा. सायली घे तुला बजेट काय कोणला पाहिजे काय पटकन अंडा अजून. अरे इथं अंडा पाव बनवायला किती जण आले. 1 2 3 4 5 6 7 8 9 जण एक अंडा पाव बनवायला आले. हा तर आता आम्ही ओमर फार्मवरून निघतोय सगळेजण आणि मी ब्लॉग जास्त नाही बनवला कारण की माझ्या हाताला असं लागलं कसलं काय माहीत नाही. दुखतोय बघा तर मोबाईल पकडायला जमत नाही. तर मी 2 दुसरे ब्लॉग एकामध्येच कंटिन्यू करेल. मग आता आम्ही इथून निघणार आहे कारण की दुसरे जण आले त्यांची बुकिंग आहे आता. तर चला आता आम्ही निघतो इथून. सगळेजण फोटो वगैरे काढतात इथं दाखवतो तुम्हाला मी. इथं मम्मी जाई 1 ड्रेस घातले 1 पीस घातले. मम्मीचाही सगळ्या 1 पीस घातले फक्त प्रतीक्षाताईने इतकी कुर्ती घातले. तर आम्ही बॅगी बिगी निघतोय गाडीमध्ये. ती पारी तिकडे मी काय भारी बाबा बाबा निंगूट भांडा होती टेबलावर. ए बघ पटकन चाल. खाली बसला गावता बसला काय नाही होणार. सगळे जण इकडं फोटो काढतात नुसते आणि आम्ही इथं होतो या घरामध्ये खालती आहे. तिथं AC वाला रूम आहे मस्त. माझा आवाज गेलेच पूर्ण. हाय अरे चुकलं चुकून बोलू नका ना. Moments later. म्हणून तुम्ही पत्ती खेळलो होती समजलं आम्हाला. चला आपणच खेळू. नको सोड नको सोड. हे तू इकडे सोड ना इकडे आण त्याला. इकडे तू आण कुठपर्यंत जायचं. मी इकडं समोर काढ. माझ्या नवऱ्याला इंटरेस्ट मी कशी
2 मागचा पगार आले वन 3 बोलतो मी तुला हे मी बोलतो 3 बोलतो हा ए मी रेडी बोलतो निघा. हा येऊ का चला नाही बरोबर काहीतरी नवीन पाहिजे यावी चान्स भारी मारला का पण झालं का बरोबर चला चला ये आता घरच्या घरात चला मुकाच गाईज. आता आम्ही निघतो इथून पक्के बोडबिडू काढले. तो ओमर्स फार्मला तुम्ही विजिट करा. निघतो इथून ओमर्स फार्मवर परे चलो गाईज. पाणी भरले का पाणी आहे का पाणी पियाला गाईज आम्ही इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला आलो मराठे पाड्याला. आणि इथे वाटतं रितेश देशमुख आले. आता शिवाजी महाराजांचा एक नवीन पिक्चर येतोय त्याच्यासाठी रितेश देशमुख इथे आलेले आहेत. चला आता इथं आपण चप्पल काढू. हो महेश भाऊ इथे थांबलेत. चला बसला आता बाहेर येईल बघ ती पण. उतरली ती बघा बघा या पिक्चर साठी आले रितेश देशमुख राजे शिवाजी. आता आम्ही पण हा पिक्चर बघायला 1 मेला रिलीज होणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी रिलीज होणार आहे पिक्चर. त्यांना भेटला इथं आम्हाला कुठे गेला ते लांबण्या तेव्हा फिरवतो बोलतो रितेश आणि रितेश देशमुख तिथे. हे आपण मग पिक्चर बघायला जातो राजे शिवाजी. आपण 2-3 दिवसात जाऊ. ती गाडी येते का नाही मी काय बोलतो आपण एक काम करू ना वहिनी, आपण इकडून असं चालत इकडून भेटतील ना आपल्याला. कोण बोलतो ते काय लोक चालल्यान लोक चालल्यान ना. आताशी ना भांडी नाही कशी तुमच्यासारखी भांडी नाही कशी कसं बोलतो बरोबर आहे.
आतमध्ये मूर्ती शिवाजी महाराजांची मूर्ती. पाय पडा डोकडे शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय. एकदम मस्त दर्शन झालंय आपला. हॅलो फोटो ना काढू बोलताना देखील. चला असं नको उलटी नको बोलतो. महाराष्ट्राचे लाडके कलाकार बॉलिवूडच्या कलासृष्टीमध्ये अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्व सर्वांनी असते रितेश विलासराव देशमुख लेखक. हा इथे आता रितेश देशमुख येतोय. आम्ही सगळी त्या साईडलाच चाललो ज्याने आपल्याला लवकर भेटतील. आणि इथे शिवाजी महाराजांच्या काय बोलतात लाईफमधील प्रत्येक किस्से दाखवले गेले आहेत. त्यांच्या जीवनातील प्रत्येक किस्से प्रत्येक आठवणी सगळ्या दाखवण्यात आले. त्यांच्या लढाईची पूर्ण शिस्त तलवारी भाले एवढा काही दाखवण्यात आले. आवाज द्या आवाज द्या जोरात आवाज द्या दे लवकर एकदा आवाज द्या. रितेश सर काही गेलेले आहेत पण फोटो काढायला काय भेटले नाही. आहे
एकदम सगळं तलवारी वगैरे शस्त्र वगैरे आणि अफजल खानाला मारलेलं ते अरे मंदिराच्या उतारली सारिता आम्ही आलो तेव्हा ती मंदिरच होती सर्व शिवरायांना विनंती आहे की राजे शिवाजी पिक्चरची रांगोळी काढलेली आहे. आम्ही 1 मेला पिक्चर बघायला जाणार आहे या राजे शिवाजी. सन्मान्य कलाकार छत्रपती शिवरायांच्या मंदिराची छोटीशी प्रतिमा भेट दिली जात आहे. एक स्नेहाची आणि प्रेमाची भेट आम्ही त्यांना सुपूर्द करत आहोत. सन्माननीय रितेश देशमुख सर आपल्यास विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. शिवक्रांती प्रचितांतर्गत छत्रपती शिवरायांच्या मंदिराची छोटीशी प्रतिकृती आम्ही आज भेट म्हणून आपल्यास देत आहोत. पाठीवा पाठीवा पण तुम्ही जर असं म्हणत असाल की जर महाराजांविषयी असे अपशब्द कोणी वापरले तर कधीच पकडून घेतला. तर 1 तारखेला मुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध होते प्रकाशाचे आपले होते तर काय सांगायचं या संदर्भात जनतेला काय आव्हान? नाही कसं आहे की जसं या मंदिराची स्थापना केली तसं श्रद्धेत होते. आम्ही सुद्धा एक चित्रपट काढलेला आहे. येत्या 1 मे रोजी तो सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. तर महाराष्ट्र जनतेला फक्त मी आव्हान करू इच्छितो की आपण सहपरिवार सहकुटुंब मित्रांसोबत नक्कीच 1 मे रोजी आणि 1 मेपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पाहावा. छत्रपती शिवाजी महाराज की तशीच रितेश देशमुख गेला इथून आणि 1 मेला नक्की सर्वांनी पिक्चर बघायला जा राजे शिवाजी. सगळेजण गेले घरी कारण की काही काही जणांना कामाला जायचं होतं भाऊला आणि आजीला. तर आता आम्ही वापस आलो आपण फोटो म्हणजे लाईव्ह फोटो बघायला म्हणजे काय बोलतात चित्रीकरण बघायला. माझा आवाज गेला म्हणून आवाज नीट नसेल. आम्ही खालतून वरती आलोय का भारी नजारा दिसतो इकडून. एक फोटो काढू आपण. मंदिराच्या इथं वरच्या साईडला आलेलो आणि आज आम्हाला रितेश देशमुख सर भेटले कारण की ते 1 मेला पिक्चर येणार आहे त्यांचा राजे शिवाजी. नक्की सर्वांनी बघा. म्हणजे मेन म्हणजे आम्ही गेलेलो फार्म हाऊसला गेलो आणि इथे डायरेक्ट आलो मराठी पाडायला आणि आम्हाला भेटले रितेश देशमुख सर. आणि बघत राहा आपला ब्लॉग कारण की मी आज रात्री ब्लॉग अपलोड करणार आहे. आम्हाला आज त्या पिक्चर मधला पिक्चरमधला हिरो भेटला आणि हिरोईन भेटली आज आम्हाला. तुम्ही तिकडे इकडे आमचं मम्मी पप्पा वगैरे कसे सोबत
पुतल्यामध्ये मम्मी आणि पप्पा इथं शिवाजी महाराजांच्या इथं वरती पुतल्यांच्या ह्याच्यामध्ये फोटो काढतायत. हाय गाईच, तर माझा आता आवाज कमी आहे, मग माझा आवाज गेलेला आहे, म्हणून जसं असेल तसं आवाजामध्ये बोलते, पण ब्लॉग बनवणं आपल्या गरजेचं आहे. आम्ही फार्म हाऊसला गेलेलो काल, आणि कालचाच ब्लॉग आज पण कंटिन्यू ठेवला आहे मी. आणि असंच आम्ही निघलो सहज मराठवाड्याला यायला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात यायला. आणि तिथं आलो आणि आम्हाला रितेश देशमुख सर भेटले. त्यांचा 1 मेला पिक्चर रिलीज होतो आहे, तर नक्की सर्वांनी पिक्चर बघायला जा, कारण की आपल्या राजा शिवाजी पिक्चर आहे, शिवाजी महाराजांचा पिक्चर आहे तो. सर्वांनी नक्की बघा. आणि आम्ही सहज फार्म हाऊसला गेलेलो आणि तिकडून सहज निघलो आणि आलो मराठवाड्याला. कोणी येत नव्हतं, पहिले आम्हीच निघालो सगळ्यात पहिले. सगळ्यांना सांगितलं आम्ही म्हणून सगळीकडे आले. आणि म्हणजे नाही का, देवाच्या इच्छेने केलेलं काम कधी पण वाईट नसतं. तर आम्हाला रितेश देशमुख सर भेटले, आणि ते पण म्हणजे शिवाजी महाराजांचं रूप ज्यांनी साकारले ते रितेश देशमुख सर. आणि सगळ्यांनी नक्की पिक्चर बघायला जा. नाही करायचे, तिला मज्जा आली, तिला ही प्लेस खूप आवडली. पण आता बाहेर दिसते लाइटिंग वर. तर मंदिराच्या बाहेर सगळे घोडे, हत्ती, शंकरांची मूर्ती, इकडे या साईडला पण घोडे, हत्ती, सगळं काय दाखवलं. म्हणजे फुल असं महल टाईप मंदिर बनवलं आहे, किल्ला टाईप मंदिर एकदम. मराठे श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर होतं. तर निघतो इथून, तर आम्ही सगळेजण चाललो पार्किंगकडे गाडी घ्यायला. आपण पण काढले का? आपलं बघून काढलं. अरे चुकीचं काम आहे.